पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार। सूत्रांची माहिती, शिवाजीराव आढळराव पाटील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी 29 फेब्रुवारीला आंबेगावात बैठक। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार बारामतीच्या मैदानात। शरद पवारांकडून बारामती लोकसभेचा आढावा। जय पवार यांचा बारामती तालुक्यामध्ये सलग 5व्या दिवशी ग्रामीण दौरा। स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद। ग्रामीण भागात जय पवार यांचं जोरदार स्वागत। भाजपकडून अजित पवारांचा वापर, पवार विरुद्ध पवार केल्यानं भाजपला फायदा, पण पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये असं कुटुंब म्हणून वाटतं। रोहित पवारांची प्रतिक्रिया। कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत उत्सुकता वाढली। संभाजीराजांकडून शाहू महाराजांसोबतचा फोटो इन्स्टावर पोस्ट। मवियाच्या बैठकीमध्ये कोल्हापूरच्या जागेसंदर्भात बैठकीत निर्णय होणार। कोल्हापुरात महाडिकांच्या तिसऱ्या पिढीचं राजकारणात उतरण्याचे संकेत। खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा। राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यास रामदास आठवलेंचा विरोध। राज ठाकरे महायुतीत आल्यास काही फायदा होणार नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे जास्त लक्ष असल्यानं भाजपचं आमच्याकडे जरा लक्ष कमी झालं, रामदास आठवलेंचं वक्तव्य। तर शिर्डी आणि सोलापूर जागा महायुतीनं आम्हाला द्यावी, आठवलेंची मागणी। स्वामी शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वात जय बाबाजी भक्त परिवार शिर्डी लोकसभेसह 6 जागा लढवणार। शिर्डीमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच। शिर्डी लोकसभेची जागा भाजपला द्यावी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी। सातारा लोकसभा उमेदवारीबाबत महायुतीमध्ये पेच कायम। शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। नंदुरबार लोकसभा सीट भाजपला मिळणार। अनेक वर्षांपासून ही जागा भाजप लढत असल्यानं ही जागा पुन्हा भाजपत जाणार। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंकडून विश्वास व्यक्त। शांतिगिरी महाराजांची जळगावच्या पाचोऱ्यामध्ये लोकसभा प्रचार बैठक। शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार। शांतिगिरी महाराज मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वर्धा जिल्हा स्तरावरती इंडिया आघाडीची बैठक। बैठकीला विविध घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा। गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहण्याचा संकेत। भाजपकडून सुनील मेंढे की परिणय फुके कोणाला उमेदवारी मिळणार, चर्चा सुरू। तर आघाडीकडून काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू। चव्हाणांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। खासदार हिना गावितांना काळे झेंडे दाखवले। ठाकरे गटाच्या युवा सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले। निवडणूक जवळ आल्यानं मतदारसंघात फिरत असल्याचा आरोप। लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाण्याच्या शहापूरला विविध पक्षातील नेत्यांच्या भेटी। सुषमा अंधारे, कपिल पाटलांचा दौरा। हिंगोली लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली। मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश यांच्या हस्ते हिंगोलीमध्ये भाजपचं बूथ प्रमुखांचं संमेलन संपन्न। पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आणि आमदार दिलीप बनकर यांनी निविदा राबवत असताना नियम पायदळीत उडवले। बाजार समितीचे संचालक आणि माजी आमदार अनिल कदमांचा आरोप। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन। विद्यापीठात दडपशाही होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। संगमेश्वरातल्या शृंगारपूरच्या सरपंचाचं आमरण उपोषण मागे। शृंगारपूर नायरी रस्त्याच्या संरक्षण भिंतीसाठी आंदोलन होतं। बीडच्या अंबेजोगाईमधनं गाड्यांचा ताफा घेऊन धनगर समाज मुंबईच्या दिशेनं रवाना। राज्य सरकारनं धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, धनगर बांधवांची मागणी। लातूरच्या उटीमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं अंगावरती रॉकेल ओतून आंदोलन। शेतकऱ्याला ऊस वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। शेतकरी आंदोलनाचा नाशिक शहराला आजचा दुसरा दिवस। कालपासून आंदोलक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकवटले। आंदोलनादरम्यान 75 वर्षीय वृद्ध आंदोलकाचा काल मृत्यू। परभणी महानगरपालिका कर्मचारी बेमुदत संपावर। काम बंद असल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। सांगली शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा। दूषित पाणी पुरवठ्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन। पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं।
लातूरच्या उदगीरमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंच्या निर्भय बनो कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। भाजप कार्यकर्त्यांच्या मोदी मोदी अशा घोषणा। नाशिकच्या मनमाडला C2 संघटनेची निदर्शना। पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधलं लक्ष, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये शेतकरी संघटना आणि प्रहारचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा। शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी। नेवासा ते श्रीरामपूर प्रवास करत मोर्चा प्रांत कार्यालयावरती धडकला। नाशिकच्या लॉंगमार्चमधील आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मांडल्या चुली। सोबत आणलेला शिधा शिजवून केलं दुपारचं जेवण। जळगावच्या पारोळ्यामध्ये महाळपूरमध्ये शेतकऱ्यांचं अवकाळीनं नुकसान। अधिकारी कर्मचारी पाहणी करण्यास न आल्यानं शेतकऱ्यांचं पिकांमध्ये झोपून आंदोलन। नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। वाशिममध्ये पीक विम्याच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचं धरणं आंदोलन। सरकारनं पगारवाढीचं आश्वासन पूर्ण न केल्यानं आशा सेविका आक्रमक। पुण्याच्या इंदापूरमधल्या भिगवणला रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन। रेल्वे थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या खडकवासला कालव्यावरील 60,000 हेक्टर शेती संकटात। शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीतनं उन्हाळी हंगामासाठी केवळ एकच आवर्तन। सांगलीच्या तुर्ची ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शिवसेनेचं अनोखं आंदोलन। मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कन्नडमध्ये निवेदन देत हटके आंदोलन। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे बळीराजावरती पुन्हा संकट। आधी सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, त्यात पुन्हा नैसर्गिक संकट। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। वडेट्टीवारांची ट्विट करून सरकारकडे मागणी। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अवकाळी पावसावर अधिवेशनात वक्तव्य। तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये गारपीट। तालुक्यातील लोणी खुर्द आणि परिसरामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगावच्या 40 गावात तालुक्याला अवकाळीचा मोठा तडाखा। तहसीलदारांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, पंचनामे करण्याचे तहसीलदारांचं आंदोलन। वर्ध्याच्या काही भागात अवकाळीच्या तुरळक सरी। अवकाळी पावसामुळे गव्हासह उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। ढगाळ वातावरण, पावसाळी वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस। हरभरा गव्हाचं नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी। जळगावातल्या पारोळा तालुक्याला गारपीट। वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। गहू, मका, ज्वारी, हरभरा रानातच भिजला। अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान। पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान, तर कारंजा महामार्गावरती विद्युत तारा तुटून पडल्यानं अपघात होण्याची भीती। अकोल्यात मुसळधार पावसासह गारपीट। अनेक ठिकाणी पिकांचं प्रचंड नुकसान, तर अनेक ठिकाणी झाडं कोसळून रस्ते बंद। शेतकरी पुन्हा एकदा संकटात। बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये अवकाळी आणि गारपिटीनं कोट्यवधींचं नुकसान। शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये नागी गावात अवकाळी पाऊस। संत्रा, गहू, हरभऱ्याचं अतोनात नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी पिकांसहित फळबागांचं मोठं नुकसान। गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेतीला फटका। संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोदसह इतर तालुक्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली।